आपण बघत आहात आवाज कसमादेचा। देवळा तालुक्यातील विठेवाडी येथे एका वृद्ध शेतमजुराच्या आयुष्यभराच्या कष्टाची कमाई अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे। 68 वर्षीय साधू अहिरे यांच्या घरातून सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेल्यानंतर माझा चोरीला गेलेला ऐवज मला परत मिळवून द्या अशी आर्त विनंती करताना त्यांना अश्रू अनावर झाले। 29 जून रोजी सकाळी 10 ते 12 वाजेदरम्यान ही घटना घडली। कुटुंबातील सदस्य बाहेर गेले असताना घरात वृद्ध दिव्यांग बहीण एकटी असल्याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी घरातील पत्र्याची पेटी उचलून जवळच्या काटेरी झुडपात नेली। तेथे पेटीचे कुलूप तोडून त्यातील सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेण्यात आली। साधू अहिरे हे आठवडे बाजारात धान्य विक्री करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात। आयुष्यभर मोलमजुरी करून आणि पोटाला चिमटा देत त्यांनी ही रक्कम व दागिने जमवले होते। चोरीमुळे त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे। या प्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू आहे। मात्र घटनेला 15 ते 20 दिवस उलटूनही आरोपींचा तपास लागलेला नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे। साधू अहिरे यांनी पोलिसांना भावनिक साथ घालत चोरीला गेलेला ऐवज परत मिळवून देण्याची विनंती केली आहे। तसेच नागरिकांनीही या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करून आरोपींना तातडीने अटक करावी आणि वृद्धाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली आहे।